मी दौंडचा नागरिक राजू नारायण त्रिकोण. मी राजू नारायण त्रिकोण दौंड शहरामध्ये मी 7 तारखेला गॅसवाल्याची तक्रार केलेली, जिल्हाधिकाऱ्याला बी केलेली, प्रांताला बी केलेली, तहसीलदाराला बी केलेली आहे. माझी ही मायबाप जनता जी आहे पहाटे 4 वाजल्यापासून साहेब या लाईनीमध्ये थांबते. यांना गॅस शिल्लक नाही म्हणून हा माणूस सांगतो, हो गॅस एजन्सी ओझा गॅस एजन्सी वाला. आणि ज्या वेळेस त्यांना काय जाब विचारण्याला गेला असताना ते काय म्हणतात, ते म्हणतात जा तुला कुठं जायचं, जा तुला काय करायचं, कोणाला सांगायचं. म्हणजे हे जे एवढी लागे बांधे आहे साहेब. आणि गोरगरीब जनता या लाईन मध्ये थांबलेली असते. बाकी सर्वसामान्य माणूस, वकील, डॉक्टर, इतर कोटी मोठे मोठे हुद्द्याचे लोक आहेत, त्यांना अजिबात गॅस घरपोच बरोबर होतो. फक्त सर्वसामान्य माणसाला इथं गॅस मिळतो. आणि पहाटे 4 वाजल्यापासून OTP आलेला आहे तरी देत नाही. जिल्हाधिकारी साहेब म्हणतात 96 तासामध्ये देतो, तरी आम्ही रोजच्या रोज येतो, लाईनीत थांबतो, नाहीये म्हणतो. ऊन आहे, उन्हामध्ये आम्ही थांबतो, तरी या गॅस एजन्सीवाला आम्हाला गॅस देत नाही. आणि या गॅस एजन्सीवाल्यांनी दर्शनी भागामध्ये किती स्टॉक आला, किती विकला, किती काय केला, किती विकला, किती ठेवला, याचं काय त्याच्याजवळ लोकेशन नाही. आमच्या तक्रार पुस्तक लिहायचं ते तक्रार पुस्तक बी नाही. आणि ह्याचं गोडवान देखील आणले गेले आहे. लोकवस्तीमध्ये याचं गोडवान आहे, याचं गोडवान सुद्धा तिथून हलवलं पाहिजे. आणि आमच्या गोरगरीब जनतेला हा ओझा गॅस वाला आम्हाला गॅस देत नाही. आमच्या माता मावला तो मला म्हणतो तुझ्या एकट्या पुरतं बोल. माझ्या एकट्याचं काय साहेब, सर्वसामान्य जनतेसाठी मी भांडणारा सामाजिक वर्कर आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. मी दौंडसाठी भांडणार, ज्याला गॅस मिळणार नाही त्याच्यासाठी भांडणार, एवढंच बोलतो साहेब. आणि या गॅस एजन्सीवर कारवाई झाली पाहिजे एवढेच माझे. आणि तहसीलदार साहेब, प्रांत साहेबाला, जिल्हाधिकाऱ्याला मी तक्रार कालच केलेली आहे. तर मी तुम्हाला एकच सांगतो साहेब, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. काय समस्या आहे तुमची? मी वेताळनगरला राहिला आहे. मी 27/3 गॅस बुक केलता रीतसर. तर मला गॅसचा कॅश मेमो पण आलेला आहे मोबाईलवर. आणि तरी सुद्धा मला आहे ना गॅस भेटला नाही. इथं 3दा-4दा लाईनीत थांबलो. गॅस संपला म्हणून त्यांनी खिडक्या बंद केल्या. आणि नंतर मग म्हणले मंगळवारी तिथं येईन गाडी. मंगळवारी गाडी आलती, पण गाडीवाल्यांनी मला गॅस दिलेला नाही. म्हणला तुम्ही घेतलाय गॅस, कारण हे कॅश मेमो आधीच पडला होता माझ्या मोबाईलवर. त्याचा माझ्याकडे ही मेसेज पण आहे. तुम्ही त्यांना विचारलं का, सांगितलं का इथे? नाही, काल परवा दिवशी तर सोमवारी म्हणले उद्या गाडी येईल तुमच्या इथं, गाडी आल्यास तुम्ही गॅस घ्या तिथं. तरी मला तिथं गॅस दिला गेला नाही. तिथं दिला पण इथं आल्यानं तुम्ही ऑफिस मध्ये विचारलं का? नाही, आता तर नाही. आज तर लाईनीला थांबलो. आज परत नाही साहेब, गॅस शिल्लक नाही म्हणून तो काय विचारणार मग? त्याचं दुकान बी नाही खुललं अजून. काय समस्या आहे तुमची? काय नाही, आमचं 27ला बुकिंग केलेला गॅस कॅश मेमो पण पडलाय, त्याचा मेसेज आहे माझ्याकडे, तरी मला गॅस भेटलेला नाही.